ह्या जोडगोळीची शिवाजी महाराजांसोबत पहिली भेट झाली ती 26 मे 1674 रोजी. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना काही मौल्यवान भेटवस्तू नजराणा म्हणून त्याने अर्पण केल्या. त्यांची राहण्याची व्यवस्था भवानी टोकाच्या जवळ एका इमारतीत केली होती. 13 जूनपर्यंत हेनरी रायगडावर होता. 20 कलमांच्या तहावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यावरच तो गडाखाली उतरला. राज्याभिषेकासारख्या एवढ्या मोठ्या महत्त्वाचा मंगल सोहळा साजरा होत असतानाही शिवाजी महाराजांचे स्वराज्याकडे पुरेपूर लक्ष होते, हेच यावरून आपल्याला समजते. एवढ्या धामधुमीत सुद्धा शिवाजी महाराजांनी इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या आणि आपल्याला हवा तसा तह इंग्रजांना मान्य करण्यास भाग पाडले. अष्टवर्धन जागृत हा शिवाजी राजांचा गुण विशेषत्वाने वाखण्यासारखा आहे. राज्याभिषेका दिवशी गडावर उपस्थित असल्यामुळे हेनरीने संपूर्ण समारंभाचे यशोचिंत वर्णन केले आहे. मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या ऐतिहासिक मंगल कार्यक्रमाचे सविस्तर वर्णन इथे देणे योग्य राहील, कारण ह्याच लिखाणात हेनरीने शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला आहे. आधी राज्याभिषेकासंबंधी त्याने काय निरीक्षण केले आहे ते पाहूया. सकाळी 7-8च्या सुमारास हेनरी दरबारात पोहोचला. त्याने शिवाजी महाराजांना लावून मुजरा केला. नारायण शेणवीने हिरीजडित अंगठी वर धरली. तिच्यावरून सुवर्णकिरण परिवर्तित झाले, ज्यामुळे शिवाजी महाराजांचे लक्ष हेनरीकडे वळले. शिवाजी महाराजांनी त्याला सिंहासनाच्या पायरीजवळ बोलावून घेतले. हेनरीने ती अंगठी शिवाजी महाराजांना नजर केली. शिवाजी महाराजांनी पोशाख देऊन त्याची पाठवणी केली. अगदी थोडाच वेळ तो सिंहासनाजवळ उभा होता, पण त्या वेळेत त्याने जे जे पाहिले ते आपल्या डायरीत टिपून ठेवले आहे, म्हणजेच की लिहून ठेवले आहे. सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुवर्णकृत भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार, निर्देशक व राजसत्तेची घोतक चिन्हे मी पाहिली. त्या मोठ्या दातांच्या मस्त्यांची 2 मोठी सुवर्णाची शिरे होती. डाव्या हातात अनेक अश्वपुच्छे व एक मौल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लांबविणारी सोन्याची तराजूंची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजवाड्याच्या प्रवेशद्वारी आम्ही परत आलो. तिथे 2 लहान हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूस झुलत होते. 2 देखणे पांढरे अश्व शृंगारलेल्या स्थितीत तेथे आणलेले दिसत होते. गडाचा मार्ग इतका बिकट की हे प्राणी कुठून आणले असावेत आम्हालाही काही कळेना. या प्रसंगी हेनरीने एक महत्त्वाची नोंद केली आहे. भगवा ध्वज हे सार्वभौम राज्याचे निशाणी म्हणून आणि जरी किनारा असलेला ध्वज राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी वापरण्याचे ठरवण्यात आले. पुढे हेनरीने लिहिले आहे, जे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. शिवाजी महाराज 37 वर्षाचे असून देखणे होते. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची बुद्धिमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई. त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गोरा होता. त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बाकदार होते. त्यांच्या दाढीस निमुळतेपणा असून बारीक मिशी म्हणजे विरळ होती. त्यांचे भाषण निश्चयपूर्ण स्पष्ट पण जलद होते. शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहून त्यांचे वर्णन करणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये हेनरी आघाडीवर होता. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व त्याने अगदी जवळून पाहिले. शिवाजी राजे वर्णाने इतरांपेक्षा गोरवर्णी आहेत. त्यांची दृष्टी तीक्ष्ण आहे. नाक, दाढी, मिशी या सर्व गोष्टींचे वर्णन शिवाजी राजांच्या उपलब्ध असणाऱ्या समकालीन चित्रांशी तंतोतंत मिळते जुळते आहे. हेनरीने शिवाजी राजांच्या वजनाविषयी सुद्धा लिहून ठेवले आहे. 29 मे 1674 रोजी शिवाजी राजांची सुवर्णतुला झाली. त्यावेळी त्यांचे वजन 16,000 एवढे होते. भरले. पंतांच्या पत्रव्यवहारात आलेल्या नोंदीनुसार शिवाजी राजांची सोन्याबरोबरच चांदी, तांबे, जसत, कथील, शिसे, लोखंड, ताग, कापूस, मीठ, तिळे, जायफळ, मसाले, लोणी, साखर, सर्व प्रकारची फळे, खाद्ये व वस्तूंनीही तुळा करण्यात आली. राज्याभिषेक सोहळ्याच्या सविस्तर वर्णन उपलब्ध करून देणारी हेनरी एकमेव प्रेरक व्यक्ती. शिवाजी महाराजांच्या भोवती सुवर्णकृत भाल्याच्या टोकावर कोणकोणती शुभचिन्हे दिसत होती याचे वर्णन आपल्याला वाचायला मिळते. रायगडावर सजलेला दरबार
आणि त्यांचे वर्ण थेट शिवकाळात घेऊन जाणारे आहे. हेनरीची ही भेट ऐतिहासिकदृष्ट्या अनेक अंगांनी महत्त्वपूर्ण ठरली. हेच यावरून आपल्याला समजून येईल.